जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये आला असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून पालखीचं स्वागत करण्यात आलंय। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य करून पायी वारी देखील केली आहे। पालखी वारीमध्ये वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणी कारंबोळचा मुक्काम उठून आता दौंड तालुक्यातील यवतमध्ये खरं तर मुक्कामी असणार आहे। या मार्गावरून पुणे सिटीतला जो काय मुक्काम उरकून पुणे ग्रामीण भागामध्ये खरं तर ही पालखी येते। या पुणे ग्रामीण भागामध्ये पालखी येत असताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडनं खरं तर पालखीचं उत्साहात खरं तर स्वागत करण्यात आलंय। तर मला सांगा, तुम्ही आता पालखी वारीमध्ये स्वतः पायी वारी करतायत, कसा पोलिसांचा अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे? नमस्कार, रामकृष्ण हरी। काल 22 तारखेला श्री ज्ञानेश्वर मौलींची पालखी पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्याची हद्दीमध्ये प्रवेश केली आहे। त्याचे सध्या सासवड या ठिकाणी मुक्काम चालू आहे। कुठल्याही प्रकारचे चेन स्नॅचिंग वगैरेचे गुन्हे होणार नाही, मोबाईल स्नॅचिंगचे होणार नाही, त्यासाठी सिव्हिल वर्दीमध्ये तसेच गणवेशामध्ये सुद्धा ते पालखी सोहळ्याबरोबर दिंडीमध्ये चालू आहे। आमचं लक्ष आहे, काल असे प्रकारची 1-2 घटना झाल्या होत्या, आम्ही आरोपी पकडले होते ते चंदेवाडी या ठिकाणी, आणि आज सुद्धा आमच्या टीम एकदम सतर्क आहात। नागरिकाला आवाहन आहे की आपण मौल्यवान वस्तू विशेष करून सोना वगैरे घालून असं दिसण्यासाठी विसावा आणि मुकामाच्या ठिकाणी येऊ नये, तरी देखील अशा प्रकारची कोणी घटना होऊ नये त्यासाठी आम्ही 24 तास भाविकाची सोबत हजर आहोत। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, कुंजरवाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।